अमरावती मनपाच्या पहिल्या आमसभेत स्वीकृत पार्षदांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। भाजपकडून अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे आणि विदर्भ केसरी प्राध्यापक डॉक्टर संजय तिरथकर यांना संधी देण्यात आली आहे। काँग्रेसकडून पत्रकार अनिल अग्रवाल यांची वर्णी लागली, तर शिवसेना बसपा आघाडीकडून माजी पार्षद दिनेश बुब यांना पुन्हा संधी मिळाली आहे। युवा स्वाभिमानकडनं संजय हिंगासपुरे, MIM कडनं मुंजर अली आणि अन्य मान्यवरांचाही समावेश करण्यात आला। पूर्व महापौर मिलिंद चिमोटे हे सलग तिसऱ्यांदा स्वीकृत पार्षद म्हणून सभागृहात पोहोचले असून त्यांचा प्रशासकीय अनुभव मनपासाठी महत्वाचा मानला जात आहे। भोजराज काळे यांसारख्या सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे। या दरम्यान स्थायी समितीवर 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात भाजपचे सर्वाधिक 5 सदस्य आहेत। काँग्रेस आणि युवा स्वाभिमानीचे प्रत्येकी 3, राष्ट्रवादीचे 2, MIMचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 सदस्य आहे। याच सभेत कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेत। पार्षद स्वाती कुलकर्णी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शहरातील स्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असताना वसुली कितपत योग्य असा सवालही सभागृहात उपस्थित करण्यात आला।